हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज दसरा आहे आणि त्याच निमित्ताने मी झेंडूचं तोरण बनवलं होतं, म्हणजे सिंपल अशी माळ बनवली होती तर दरवाजावर लावण्यासाठी। आणि अजून एक मी बनवली होती गाडीसाठी, कारण या दिवशी गाडीचीही पूजा केली जाते, शस्त्रांची पूजा केली जाते, सरस्वतीची पूजा केली जाते। तर मी मस्त अशी पूजा पण केली होती। तर आधीच मी आर्टिफिशियलचे झेंडूची फुलं असतात त्याच्या माळा सोडल्या होत्या, डेकोरेशन केलं होतं आणि त्याचंच तोरण मी लावलं होतं दरवाजाला। तर या फुलांची पण मी माळ केली आणि दरवाजाला लावली। त्यानंतर रांगोळी काढली। रांगोळी शक्यतो मी काढत नाही, म्हणजे अगदी छोटीशी काढते। तर आज म्हटलं मस्त अशी रंगाची रांगोळी, कलरची रांगोळी काढूया, कारण माझा मुलगा आहे 3 वर्षाचा, तो रांगोळी अजिबात ठेवत नाही, पुसून टाकतो आणि ही पण तो 100% पुसणार, मला माहिती आहे। रांगोळीचं पूर्ण रांगोळी पुसूनच टाकतो तो, त्यामुळे शक्यतो मी अगदी छोटीशी रांगोळी काढते। त्यानंतर देवपूजा केली, मस्त देव असे धुवून घेतले। तर काही ठिकाणी दसऱ्या दिवशी घट हलवतात किंवा घट उठवतात आणि काही ठिकाणी नवमीच्या दिवशी। तर आमच्या इकडे नवमीच्या दिवशी घट हलवतात आणि देवांची पण पूजा करतात। शक्यतो दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे शास्त्रानुसार असं म्हणतात की दसऱ्या दिवशी करावी। मी काही घट बसवले नव्हते, तर मग मी याच दिवशी केली पूजा आणि उपवाससुद्धा मी नवमीला पकडला होता, त्यामुळे मी आज दसऱ्याला सोडणार आहे। त्यानंतर सरस्वतीची पूजा, त्यासाठी पाठीवर मी सरस्वती यंत्र काढलं होतं। त्यानंतर जेवढे माझ्याकडे ग्रंथ आहेत, देवांची पुस्तकं आहेत, त्यांची पण पूजा मी करत आहे। त्यानंतर विहांचे बुक्स पण मी पूजा करणार आहे त्याची। त्यानंतर जी शस्त्र असतात आपल्या घरामध्ये त्याची पण पूजा करणार आहे। या दिवशी सरस्वतीची आणि शस्त्रांची पूजा केली जाते, गाडीची पण पूजा केली जाते। तर मी आधी दीप लावून घेते, त्यानंतर हळदी कुंकू लावून अक्षदा वगैरे घालून मस्त अशी पूजा केली मी। तर या दिवशी मला देवाने खूप शुभ असा संकेत दिलेला आहे, म्हणजे मी जो दिवा प्रज्वलित केला होता सरस्वती पूजन करताना, तर त्यामध्ये फुलाचा आकार तयार झाला होता। इतकं मस्त वाटत होतं। तर आपली पूजा सार्थक झाली, म्हणजे असं म्हणतात की असा फुलाचा आकार तयार झाला की समजावं की देवाला आपली पूजा मान्य झाली आणि हा शुभ संकेत मानला जातो, आणि तसंच झालं। तर हे बघून मला खूपच आनंद झाला की आपली सेवा देवापर्यंत पोचते। तर अक्षदा घालून मी फुलं वाहून घेतली, फळं पण थोडीशी साईडला ठेवली। त्यानंतर देवांना पण मी फुलं घातलेली आहेतच आणि नमस्कार केला, मस्त पूजा झाली। त्यानंतर मी आज पोळ्या बनवल्या होत्या, पोळीचा पण नैवेद्य मी केला आणि नंतर दाखवला आणि नंतर उपवास सोडला। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजा मी झालेली आहे। खूपच छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं। तर मी पहिल्यांदाच दसऱ्याची पूजा केली होती आणि देव पण बसवले होते पहिल्यांदाच। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा। आणि उपवास पण मी पहिल्यांदाच पकडला होता, म्हणजे उठता बसता मी उपवास पकडला होता। तर आज मी उपवास सोडणार आहे। कोण अष्टमीला धरतात, नवमीला सोडतात। तर तुम्ही बघू शकता इथे मी दिव्याला तुम्हाला दाखवते की मस्त असं फूल तयार झालं होतं। तर हा शुभ संकेत आहे आणि हे बघून मला खूपच आनंद झाला, कारण मी फर्स्ट टाईम पूजा केली होती आणि देवाने मला फर्स्ट टाईम हा संकेत दिला। तर खूपच भारी वाटलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता इथे फूल तयार झालेलं आहे। तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी मानते, कारण हे खरंच असतं असं मला तरी वाटतं। तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।